आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पद्मश्री पुरस्कृत मान्यवरांचा नागरी सत्कार सिव्हिल लाईन्स परिसरातील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात उद्या रविवार 28 जून रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर असतील. या सत्कार सोहळ्यात मागील 5 वर्षातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त पद्मश्री शंकरबाबा पापळकर, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, श्री नामदेवराव कांबळे, डॉ. धनंजय सखदेव, डॉ. परशुराम खुणे, डॉ. विलास डांगरे, श्री सत्यनारायण नुवाल, श्री जनार्दन पंत बोथे आदी मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. नागपूर नजीक छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, तर 4घांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. घरातील वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तूंना गरजूंपर्यंत पोहोचवून माणुसकीची साखळी निर्माण करण्याच्या उद्देशाने सोबत पालकत्व फाउंडेशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अनोखा बाजार हा अभिनव सामाजिक उपक्रम जनकल्याणाचा आहे, असे कौतुकोद्गार प्रसिद्ध होमिओपॅथ पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांनी काढले. अनोखा बाजार या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण आणि RPTS रोड येथील पंचायतन अपार्टमेंटमधील नव्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी उत्साहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता देवयानी संदीप जोशी, अनोखा बाजारचे संयोजक प्रणव घुगरे यांची उपस्थिती होती. भारताचा अग्रणी भालाफेकपटू नीरज चोप्रा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जापानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या निवड समितीचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी याला दुजोरा दिला. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता असलेला हा 28 वर्षीय खेळाडू नुकताच दुखापतीतून परतला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.